तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इतका पाऊस पडलाय रात्री, तर त्या पावसाचं दृश्य तुम्हाला दाखवतो. भरपूर सारा डोंगर फुलून गेलाय आणि इकडं आपला गावाच्या पलीकडे जो पूल आहे त्या दोन्ही आणि तिन्ही पुलावरती पाणी आहे. ते पाणी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तुम्हाला पुलही दाखवतो, किती पूर आला ते दाखवतो आणि शेताकडची सध्याची परिस्थिती काय आहे आपल्या ते पण तुम्हाला दाखवतो. चला. तर समोर तुम्ही पाहता हा गावाच्या पाठीमागचा जो पूल आहे त्याच्यावरती पाणी आहे आणि हा डोंगरावरती धबधबे झालेत. भरपूर सारा हा या वर्षातला दुसरा पाऊस आहे आणि असा आमच्याकडे पाऊस असतो, भरपूर पाऊस असतो. कोणत्याही प्रकारची सीमा नाही पाण्याला, परंतु सगळं पाणी खाली वाहून जातं. इकडे हे बघा समोर पूल आहे, या पुलावर पण पाणी चढलंय. गावाच्या इकडे वारबुशी फाट्याक जाणारा रस्ता हा, इकडे पण भरपूर सारं पाणी आहे पुलावरती. बघा प्रवास करायला पण अवघड जाते, इतका आमच्याकडे पाऊस जोराचा पडतोय. तर तुमच्याकडे हा रात्रीचा पाऊस झालाय का नाही कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इकडे भरपूर सारं पाणी आहे. या दोन्ही पुलांवरती पाणी आहे गावाच्या बाजूच्या. हे बघा इकडे भरपूर सारं पाणी जाते आणि इकडे पुढच्या साईडला पण एक पूल आहे. त्या पुलावर जर पण पहिला आपण तिकडे पण भरपूर पाणी आहे. तर असा हा आमच्याकडचा पावसाळा. 4 महिने आमच्याकडे भरपूर सारं पाणी असतं. भरपूर डोंगरावर धबधबे, भरपूर पर्यटक येत असतात. या पावसाचा आनंद घ्यायला आम्हाला जाम वाईटा घेऊन जात होतं, कारण रात्रंदिवस पाऊस. घराच्या बाहेर निघतो. या बघा या पुलावर किती पाणी आणि त्यात पण लाटाभर मारतं. या बघा एकदम प्रेशरने पाणी. तर तुमच्याकडे असा पाऊस आहे का? तर चला आता शेताकडे जाऊ आपण. तर सध्याची ही परिस्थिती आहे. भरपूर सारं पाऊस पडलाय रात्री आणि हे इथं खुरासनी पेरलंय. हे खुरासनी पण पाण्याखाली गेलाय आणि इथं शेततळ आहे. शेततळा तुम्हाला दाखवतो मी किती पाण्याने भरलाय. तर हा शेततळ्याचा परिसर आहे, पूर्णपैकी शेततळा पाण्याने भरलेला आहे. आता याचं आहे ना पाणी काढून द्यावं लागणार आहे, नाहीतर हे पलटी होणारे. पाणी काढून दिलंय का नाही शेतकऱ्याने पाहू आपण. तिथं आपण याचं पाणी काढून द्यायचं, कारण शेतकरी इथं बाहेर राहतो जरा, नाहीतर हे शेततळ आहे ना फुटण्याची शक्यता आहे. इतका पाऊस पडलाय की शेततळ्याला पूर्णपैकी भरलाय. चला आपण पाणी बघूयात शेतकऱ्याने काढलंय का, नाहीतर आपल्याला पाणी काढून द्यावं लागेल. कारण कालपर्यंत अशी परिस्थिती होती की पाणीच नव्हतं. तेव्हा याचा इकडे पाईप आहे, या पाईपाने पाणी काढावं लागतं. पाणी चालू करून द्यावं लागेल. आता हे शेततळ्याचं बऱ्यापैकी रिकाम होईल, नाही तर आहे ना इकडं भाताची आवणी पण चालू होती. बघा हे रोप, परंतु पावसामुळे सध्या बंदच आहे. पोट झाली त्याच्यात पण पाणी. इकडं रस्त्याने पण नॉर्मल इतकं पाणी आमच्याकडे. एवढा पाऊस झाला याच्यावरून अंदाज कळत असेल. इकडं पावसात ओले तिथं पक्षी रोप खातात भाताचं. भरपूर झाला पूल आहे आपल्याला त्याच्या बाजूच्या शेताकडे जायला पण रस्ता नाहीये, इतका पूर आहे. त्यात वारा पण आहे आणि पाऊस पण आहे. ही सगळी भात लागवड आहे, पण भाताचे शेंडे दिसतात. तुला अजून परिस्थिती काय आपल्या शेताकडची दाखवतो अजून तुम्हाला. तर पावसाचा जोर जरी आता कमी झाला असेल, परंतु तितक्याच जोराने पाठीमागं पाऊस येतोय. एक पहाडी येते. झापाची पण आपली खूप दयनीय अवस्था झाली यावर्षी, कारण पुढच्या वर्षी आपल्याला नवीन बांधायची. त्याच्यामुळं जास्त काही आपण
त्याला डागडुजी केली नाही यावर्षी, कारण आपल्याला फक्त पाहिजे त्याच्यामध्ये. इकडं केशर आंब्याची रोप आणली होती आपण, ती पांढरू खत बेड हे वाऱ्याने पाडून टाकले आपण. आणि इकडे जर पाहिलं तुम्ही ते हे आहे आपलं वरई सर्व, त्याला पाऊस पाणी काय म्हणतं शेताकडं. पूर्णपणे भात लागवड केली असे तर सगळं पाण्याखाली गेलं असं, परंतु आपण भात लागवड केली नाही. त्या बांधाच्या दोन्ही साईडने पाणी, इकडनं पाणी एकदम लावळवाडी सारखं सीन आहे हा. पाणी तर भाताचं रोप आपलं मस्त आहे. भाताची आवणी घ्यायला लागला आपल्याला. तिकडनं वरतून येणार हा पाऊस, खूप छोटे रात्री एकदम खळखळून वाहणार हे धबधबे. नदी पार केली आपण, भरपूर सारं वरती पाणी होतं पण भिजलो नाही आपण. सगळीकडं पाणीच पाणी झालंय. तर फायनली आता हे आहे आपलं शेत. आपल्या शेतामध्ये आलो हे भाताचं रोप, आणि इकडचं खालतं तर बार पाण्याखाली गेलं बघा. पूर्णपणे पाणी साचलं त्याच्यावरती. शेतामध्ये पण आपल्या छोटे छोटे धबधबे होते बघा. इकडून वरतून पाणी येतं झुऱ्याचं, ते पाणी इकडं खाली येतं. फायनली आपण आहे ना वरच्या शेतात आलोय, पाभरनळीकडे. आणि वरतून दिसणार ना तर दाखवतो मला. आणि इकडे पण छोटासा धबधबा आहे आपला शेतात, आपल्या शेतातच, ते पण दाखवतो मला. संपूर्ण माळ आहे इकडे, भात शेती आपली वरती. इकडचा हा नजारा. पाऊस थोडासा थांबलाय, पण तो सगळं वातावरण पाणीमय करून टाकलंय बरं का. तर फुलं फुललेत. हा दिवा आहे, छोटी छोटी फुलंच बाकीची. चला हा गावचा आपल्याला नजारा इकडं. ही सगळी भात शेती खाली, आणि हा डोंगर एकदम धुकं धरले. आता धुकं धरलं ना समजा पाणी कमी होणार आहे. आणि इकडे ही साईड दिसते आपल्याला, हे चिचोंडीचा वॉटरफॉल आहे तिकडे सगळे. हे पेंटचेच आहे सगळे धबधबे ओसंडून आहात. तर चला जाऊयात आपण धबधबा. हा आहे आपल्या वावरातला धबधबा. ह्या झुऱ्याचं पाणी आहे ना एकच नंबर पडतंय. इथं पण आपण भात लावतोय. हे पाणी आहे ना पूर्ण झुरा दवळ दवळ होऊन गेलाय. हे पाणी इथून खाली जात आहे. इकडं खाली पण आपल्या शेतातून जात आहे. इथं काटेरी साबर आहे. हा हे साबरीचं झाड आहे, काटेत तिला. आणि इकडनं तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो आपल्या शेतातला. एकच नंबर असा दूर आहे. आता हे खडकावरून पाणी पडतं खाली, आणि खाली जातो इकडं. तर हे आहे आपल्या वरच्या शेताकडचं रोप.
इकडं तेजस आहे, तिकडं अक्षर आहे. लावायला आलंच आहे जवळजवळ. पाणी नव्हतं यावर भात लावायला, आता भरपूर सारं पाणी आलं. आणि इकडं डोंगरावरती आपण हे केशर आंबा लावलेला आहे, चांगल्यापैकी फुटला आहे तो आता. तर पावसाचा जोर तुम्ही पाहू शकता, एकदम जोराचा पाऊस डोंगराकडून आलाय. आणि इतका जोराचा पाऊस असतो आमच्याकडे तर त्याला मापच नाही. बघा, छत्री, वारा आणि पावसामुळे छत्री पण पकडता येत नाही आपल्याला. तर असा पाऊस आहे आमच्याकडचा. तुमच्याकडे कसा पाऊस आहे कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंट करायला मात्र मित्रांनो विसरू नका. बघा, एकदम छान छान असे धबधबे आहेत आपल्याकडे. तर या मित्रांनो आमच्याकडे फिरायला. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.